हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 84 भाग 2. विषय वासना इत्यादीपासून अनासक्त असलेला असा ज्ञानी योगी कसा शोभून दिसतो. ज्ञानी योगियाला कसलीही इच्छा, कामना, वासना, हाव, ईर्षा, अपेक्षा नसते. तो प्रभू विभूने जसे जीवन दिले आहे तसे जीवन मोठ्या समाधानाने जगत असतो. त्याचे आचरण विशुद्ध असते. कोणाकडून काही लभ्यांश मिळेल या आशेने तो प्रेम, माया, ममता, स्नेह करत नाही किंवा कोणाचा दुस्वासही करत नाही. आई वडिलांकडे धनसंपत्ती, मालमत्ता, पैसा अडका आहे म्हणून त्यांचे संगोपन करणारे, त्यांना मान सन्मान देणारे अनेक असतात. त्यांच्याकडून हे सर्व मिळाले की त्यांचे प्रेम संपते. ते त्यांच्याशी कठोर वागू लागतात. पत्नीच्या माहेरच्या संपत्तीवर डोळा ठेवणारे अनेक असतात. त्यांना पत्नीबद्दल प्रेम नसते, तिची संपत्ती हवी असते. म्हातारपणी आधार मिळावा, निवाऱ्याची सोय व्हावी म्हणून अपत्य जन्माला घालणारे अनेक असतात. नातेवाईकाकडे धनसंपत्ती आहे म्हणून त्यांच्याशी सलगी करणारे अनेक असतात. तेथे व्यवहारी वासनामय प्रेम असते. हे सर्व भौतिक आसक्तीमुळे घडत असते. याला कामना, वासना कारणीभूत असतात. ज्ञानी योगी अनासक्त असतो. यामुळे त्याचे जीवन आत्मप्रेरणेने जगले जाते. ते जीवन कसे शोभून दिसणारे आणि आदरणीय असते. स्वतःच्या शरीराबद्दल निश्चिंत झालेला असा ज्ञानी योगी कसा शोभून दिसतो. अनेक जणांना महाविलक्षण देह महात्म्य असते. देहाला जरा काही झाले की त्यांची धावपळ होते. कारण देह विषयभोग घेण्यासाठी उपयुक्त असतो आणि अत्यावश्यकही असतो. देह नसेल तर आपले अस्तित्वच नष्ट होते. मग कसले उपभोग आणि त्याशिवाय कसले जिणे. देहामुळे विषयवस्तूंचा उपभोग घेतला जातो आणि त्यामुळे अतीव सौख्य मिळते. हे असे झाले नाही तर बेचैन व्हायला होते. जीवनात स्वारस्य उरत नाही. देह असेल तर जीवन असे समीकरण तयार होते. यामुळे देहाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. देहाला आपण अवास्तव महत्त्व देतो. त्यामुळे देहभोग निर्माण करतो आणि आपण जन्मोजन्मी भोगमायेत अडकतो. देहाचे वास्तव आपण जाणून घेत नाही. देह आपण धारण केला आहे. आपण देह निर्माण करणारे आहोत. देह आपला गुलाम, नोकर आहे. आपण देहाचे मालक आहोत. देहाकडून सेवा करून घेणारे आपण देहापासून निराळे आहोत. आपण देहधारणा काही विशिष्ट हेतूने केली आहे. या विश्वातील सृष्टी लीला अनुभवण्यासाठी आपण देह धारण केला आहे. आपण देहाच्या मर्जीने जीवन जगायचे नसून आपल्याला आत्मेच्छेने जशी सृष्टी लीला अनुभवायची आहे त्याप्रमाणे आपण देहाचा उपयोग करायचा आहे. साक्षात्कारामुळे प्रज्ञा प्राप्त होऊन हे असे ज्ञान ज्ञानी योग्याला झालेले असते. यामुळे तो देहभोगांचे बाबत निश्चिंत होतो. त्याचे संचित तर नष्ट होतेच, शिवाय नवीन उपभोग निर्माण होत नाही. यामुळे ज्ञानी योगी मुक्तीकरता निश्चिंत असतो. निराश झालेला असा ज्ञानी योगी कसा शोभून दिसतो. माणूस आशेवर जगत असतो. आज जरी आपल्याला दुःख असले तरी उद्या काहीतरी नक्की घडेल आणि आपल्याला सौख्य मिळेल या आशेवर तो जगत असतो. मिळालेले सौख्य भविष्यात टिकेल आणि आपण सदा सुखी राहू या आशेवर तो जगत असतो. परंतु जीवनात निराश होण्याचे अनेक प्रसंग घडत असतात. माणसाला जसे पाहिजे तसे घडत नाही. त्यामुळे माणूस निराश होतो. परंतु येथेही त्याची आशा पल्लवित होते की हेही दिवस जातील आणि भविष्यात आपल्याला अपेक्षित असे घडेल. कधी त्याला जसे पाहिजे तसेच घडते आणि माणूस खुश होतो. परंतु ते घडणे परम नसते, नष्ट होणारे असते. कधी कधी त्याच जीवनघडीचा कंटाळा येतो आणि माणूस निराश होतो.
या आशा निराशेच्या पाठशिवणीच्या खेळामधून माणूस एक सिद्धांत शिकतो की आशेमधून निराशा होत असते, म्हणून निराशेच्या पलीकडे गेले तरच परम आनंद मिळेल. यामुळे निराश झालेला माणूस आशा बाळगणे सोडतो आणि परम आनंदी होतो. हरिओम.